याच्या माध्यमातून चला राकेश खापरे यांचा आपण सन्मान करतोय. श्री गणेश ट्रॅव्हल्स आंबेत उगवतीवाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. आपलं देखील खूप खूप आभार. चला मडेगाव आपला एक अतिरिक्त खेळाडू येऊ द्यात प्लीज. पहिला बॉल आलाय, पहिला बॉलवर पहिला चेंडूवर पहिला गडी बाद होतोय, विकेटचं पतन. थँक्यू धन्यवाद डीजे. चला मडेगाव संघाचे देखील 12th मध्ये आले आहेत आणि थोड्याच वेळात आपण मालवणीमध्ये देखील समालोचन ऐकणार आहोत. आमचे सावथे कॉमेंटेटर नरेंद्र कामतेकर यांचं मालवणी समालोचन देखील थोड्याच वेळात आपल्या दरम्यान पाहायला मिळेल. एक वेगळी रंगत या मॅचला निर्माण करण्याचं काम मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील केलं जाईल. नरेंद्र कामतेकर यांचं देखील मालवणीचं समालोचन थोड्याच वेळात आपल्यासोबत. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झाले. पहिल्या चेंडूवर एक मोठा गडी बाद झालाय. इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता, एज घेतली आणि चेंडू विसावला थेट यष्टीरक्षकाच्या हातात. कामतेकरजी पहिल्या चेंडूवर आलाय पहिला विकेट. नक्कीच जसं दिशांत सरांनी सांगितलं की मालवणीमध्ये कॉमेंट्री कधी प्रयत्न केला नाही, परंतु कुठेतरी प्रयत्न करतोय, थोडस सांभाळून घ्यायचंय. चला जाऊया मैदानाच्या आत, बघूया काय करता. या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती गडी मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलो हा गोलंदाज परेश याला आपण पाहतो. म्हणजे जे का गोल्डन डकचा शिकार असो आपण म्हटलं जातं, असंच काहीतरी आपल्या चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघूक भेटता. आणि एक मानाचा रायगड रॉक्स चषक तुम्हा आमका सगळ्यांसाठी ज्याची आपण वर्षभर वाट बघित होतो, ती स्पर्धा आपल्याला इथे येताना दिसता. आणि पहिल्या चेंडूवरती काय गोलंदाजी करता. दुसरा चेंडू बाहुबलीमध्ये टप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा का महत्वाचा असताना त्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये सर आपल्याला बघूक भेटता. अगदी अचूक टप्प्यावर बॉल होता. ऑफसाईड या चेंडूला हाताळलाय. पंच अगदी खेळाडून पंचांकडे पाहिलं मात्र पंच अगदी तटस्थ भूमिकेत, कोणत्याही प्रकारचा इशारा बॉलवर नव्हता. अर्थात आला डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल. आपला दबदबा, आपला एक वर्चस्व प्रस्थापित केलं आतापर्यंत गोलंदाजी करत असताना. आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहत आहे परेश. तिसरा बॉल. यावेळी पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जातं. सिंगल आली आणि या सिंगलनं संघाचं खातं उघडलं जातं. फर्स्ट रन्स ऑन दी बोर्ड. नक्कीच कौतुक करू लागत गोलंदाजाचा, कारण का पहिल्याच चेंडूवरती गडी मिळवला आणि त्याच्यानंतर दुसरं चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर आता मात्र एक धाव देता. म्हणजे माझ्या कर्णधाराने माझ्यावरती का विश्वास सोपवला ना, त्याचा चित्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देता. चौथा बॉल या षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे कामतेकरची. किंवा 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहताय. पहिलं षटक फलंदाजासाठी नेहमीच अनुकूलित मानलं जातं. चेंडूला अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून उडवून दिलाय. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सी मारेशा बार. अंपायरचा सिग्नल आला. दिस इज अ 4 रन चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजेवर दादा. सकाळपासून आमका चांगली गाणी तू ऐकवलंस, अशीच संध्याकाळपर्यंत सुद्धा ऐकव अशी आम्ही विनंती करतो. पुढचा चेंडू काय करता, पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन जाता क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज बाद होत. विकेटला होता पतन आणि माघारी परतोक लागत. दुसरा गडी भारत मी म्हणेल की राहिला बॉलिंग करत असताना आतापर्यंत मॅच मध्ये मडेगाव कोंड या संघाचा खूप चांगली बॉलिंग राहिली. पॉवर प्लेचं पहिलं षटक, जिथे सर्कलचं आपण रेस्ट्रिक्शन पाहता 30 सर्कलच्या बाहेर किंवा 2 क्षेत्ररक्षक, अशा परिस्थितीमध्ये 2 विकेट्स प्राप्त झाल्यात. 2 विकेट्स प्राप्त केल्यात गोलंदाज परेशनं. पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला. तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौकार आणि चौकारानंतर मात्र टीथ फॉर ट्रॅक. जशाच तसं प्रत्युत्तर मध्ये मैदानामध्ये दिलं जाते. बॅटर्सला बाद केलंय, विकेटचं पतन झालंय. धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळत आहेत 5 रन्स. नक्कीच नवीन बॅटर येत हा, पण कशा प्रकारची फलंदाजी करीत हे सुद्धा बघूक लागत, कारण का थोडस संघानं दडपणाखाली हा तयार होता. परेश काय लाईन अचूक आपल्याला अचूक टप्पो वारंवार त्याच्याकडून पाहायला भेटतो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगली कामगिरी आतापर्यंत पहिल्या एका षटकाचा खेळ संपन्न होता. कौतुक करू लागत दिशांचं.
नक्की नक्की 2 मिनिटं बसते ना वॉशरूमला जाऊन येणार. कुछ बोला दे त्याला. पहिले पहिले हे पाणी पोहोच. असं करा. येस, थँक यू सो मच. धन्यवाद डीजे. आता मात्र स्कोररच्या भूमिकेत लक्की पाथेरे आमच्या दरम्यान जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस हरकोळ संघ जो आहे तो थोडासा अडचणीमध्ये जाणवतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. परेशनं खूप चांगली गोलंदाजी केली. एक चौकार आला. त्याच्यानंतर देखील अगदी शांत ठेवलं बॅटर्सला. रफल कव्हर धावा असून देखील एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 रन्स. नक्कीच आपण जर बघितलं दिशांत सर तर 5वा आकडा आपल्या हातात सांगून जाता की गौतम गंभीर सरांचा जर्सी नंबर आणि ज्याच्या बॅटमधून आपण बघितलो 2008च्या वर्ल्ड कपमध्ये जर बघितलं तर 75 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिली. त्याच्यानंतर बघितलं तर आपण 97 धावा त्यांनी बनवला नव्हतो. तो प्रयत्न कुठेतरी माका वाटतं चेंडू आता सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येत आहे चौकार. धन्यवाद. थँक यू डीजेवाल्या दादा. चांगली गाणी सकाळपासून तू आमका इथे ऐकवतोस आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्या मैदानाच्या आत बघूक भेटता. क्षेत्ररक्षण म्हटल्यावर जमेची बाजू असता परंतु इथे एक सोपं झेल पकड हा स्वतःच्या हातात आणि आपल्या जाळ्यात एक मासो अडकवता. चांगली कामगिरी आपल्या का मनोग लागत गोलंदाज राकेश याच्याकडून पुन्हा एकदा गडी तंबूच्या आसऱ्याला परतवण्यामध्ये यशस्वी होता. किती झाले धावा? 9. स्कोर कार्डवर अजून देखील 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचमध्ये पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलंय. पहिलं षटक देखील खूप चांगलं होतं. 5 धावा खर्च केला, 2 विकेट्स मिळवल्या. राकेश पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झालं. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता. बराच काळ चेंडूला जज करत असताना झेलधरणीला दान झाला. चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाचं प्रत्युत्तर आपण या पुढच्या बॉलवर पाहिलं. शॉर्ट आर्म लेंथवर त्या चेंडूला हाताळलंय. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. मोठा फटका सजवायचा होता. लीडिंग एज बॅटची स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कॅरी केलं. शेल पकडला आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. राईट अप ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा ऑन द ट्रॅक. बॅकफुटला गेले. स्वतःच्या लास्ट मोमेंटला स्वतःवर कंट्रोल दाखवला. थांबवलं. पॅडवर चेंडू आदळलाय. तिथून मात्र पुन्हा एकदा या चेंडूवर देखील विकेट प्राप्त झालाय. थँक यू. चौथा गडी आपण बघतो आहोत दिशांत सर तंबूच्या आसऱ्याला परतताना कुठेतरी हाराहारी करताना हा संघ इथे मोठा फटका येता काय करता त्या ठिकाणी प्रोटेक्ट हा आणि पुन्हा एकदा गडी बाद होता म्हणजे 5वा झटको या ठिकाणी लागताना आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये आणि काय गोलंदाजी आतापर्यंत राहिली या कौतुक करू लागत. पहिल्या षटकात जर बघितलं तर राकेश चांगली कामगिरी त्याच्याकडून आपल्या व्यासपीठासमोर या आपला देखील आपण सन्मान करतोय. आणि कामतेकरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर मॅचमध्ये खूप खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. म्हणजे सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर क्रिकेट इज अ गेम ऑफ चॅलेंज. चॅलेंज तुम्हाला स्वीकारता येत नाहीये सध्याच्या घडीला मैदानामध्ये. कारण क्रिकेटमध्ये मोठे फटके येत नसतात त्यावेळेला सिंगल डबलने खेळ करणं गरजेचं असतं. कारण ज्याप्रमाणे मुंबईची लोकल लाईन म्हणजे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर मुंबईची लोकल लाईफ लाईन जर पाहिली तर लोकल त्याप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल आणि त्याच्यावर मात्र कोणत्या प्रकारचा खेळ राहिला नाही या मॅचमध्ये. प्रत्येक चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय. यावेळी पहा काय चित्र घडलं. पुढचा दरवाजा उघडा ठेवला आणि सुरी मात्र मागच्या दारातून झाली. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
नवीन कोण आहे? नवीन कोण बॅटर? हे कोण आहे? हे कोण आहे बॅटमन? संकेत. हा? संकेत. चला थँक यू संकेश. आता हा मैदानात काय करतात त्या सुद्धा बघू लागतात कारण का 6 गडी तंबूच्या आश्रयाच्या परतले. तू आता मात्र जबाबदारी खांद्यावर घेतला ना पण कशा पद्धतीची कामगिरी करीत हे सुद्धा आपल्याला बघू लागत. संकेश हॅट्रिकची संधी दुसरी हॅट्रिक माफ करा तिसरी हॅट्रिक होता का इथे बघू लागत. चांगली गोलंदाजी काय गोलंदाजी केला ना कौतुक करू लागत या गोलंदाजा सुद्धा आणि नाणेफेकीचा कौल आम्ही जिंकलो आणि त्याच्यानंतर माझ्या कर्णधाराने माझ्यावरती विश्वास ठेवला. धावसंख्या आपण बघू शकतो 9. चला आपण प्रणयजी शिंदे यांना देखील सन्मानित करतोय. आपल्या दरम्यान उपस्थित झालेत. मी आमच्या आयोजन कमिटीच्या मेंबर्सला विनंती करतोय. प्रणयजी शिंदे यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. विखेजी खेराटकर आपण सन्मानित करतोय आमच्या पाहुण्यांना. धावसंख्या 9 या आकड्यावर धावून पोहोचले. हा या आता मात्र निर्णायक षटक असाच म्हणजे स्लॉग ओव्हरचा हाणामारीचा षटक जिथे मोठमोठे फटके आपल्या काय येताना नक्कीच दिशांसर दिसतील आणि तरी 2 शब्द बोला मग. कॅमेरा दे ना मित्र. प्रणयजी शिंदे यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करताय. करताना पाहतो रायगड रॉक्स पर्व 1 चषक 1 जेव्हा ही स्पर्धा पार पडली या पहिल्या चषकाचे कॉमेंटेटर म्हणून आपण यांना देखील पाहिलं प्रणयजी शिंदे. आणि यावेळी या मैदानामध्ये फलंदाज झालाय बाद विकेटचं पतन. आपण पाहू शकतो. थँक्यू प्रणयजी शिंदे यांना नक्कीच आमच्याकडून सुद्धा विनंती असेल. आपल्याला सुद्धा या ठिकाणी संधी दिली जाईल. आपण यायचंय आणि समालोचन करायचंय अशी आम्ही विनंती करतो तुमच्या मार्फत. आपण यायचंय विनंती असेल साहेब. प्रणयजी शिंदे आपल्या दरम्यान जोडले जातील. नरेंद्रजी कामतेकर यांच्या समवेत त्यांचा देखील आपण आवाज या मॅच मध्ये आपण ऐकणार आहोत. मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा प्रणयजी शिंदे आणि त्यांच्याबरोबर ही मॅच रंगवताना पाहायला मिळतील नरेंद्रजी कामतेकर. चला धावसंख्या आहे तिथे म्हणजेच 9 या आकड्यावरती कुठेतरी मला वाटतं 7वा गडी तंबूच्या आश्रयाला परतले आणि प्रणय शिंदे आमच्यासमोर जोडले जातात. खरोखरच आमच्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट असेल म्हणजे ज्या स्पर्धेला सुरुवात केली तेच आता आपल्यासमोर जोडलेत. निशान कातोडे सरांचा धन्यवाद सर. पहिल्या सत्राला मी रायगड रॉक्स मध्ये होतो समालोचकसाठी आणि आता ह्या पर्व चौथा मध्ये मला संधी दिलात. धन्यवाद तुमचा. हरकुल आणि मडेगाव कोड नावाजलेले संघ आहेत आपल्या विभागामध्ये आणि हा आपल्याला पाहायला मिळतोय बघा सुवर्ण आणि सुरेख असा झेल झालाय. खरोखरच एक नामवंत झेल पकडला तो मडेगाव संघाकडून आणि हरकुल संघाला लागतोय झटका आणि तो बाद होतोय करण. मधलेला असा हा संघ आहे. दोन्ही विभागामधले संघ आहेत हरकुळ आणि मडेगाव नावाजलेले असे संघ. धावसंख्या झाली आहे 10. 8 गडी बाद 10 धावा. खराब अशी सुरुवात हरकुल संघाची आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय. झटका लागतोय हरकुल संघाला. विराज काहीशी खराब अशी सुरुवात. विराजची जागा सांभाळला जातोय पियुष.
धन्यवाद डीजे. जाऊया मैदानाच्या दिशेने हाडकोळ आणि मडेगाव नावाजलेले असे संघ विभागामधले. पाहूया हॅट्रिकची संधी मिळते का? गोलंदाज आहे तो हितेंद्र. काय गोलंदाजी करतोय मडगाव सिंगाकडून 2-2 बॉलवर सामना करील तो नवीन फलंदाज. हा सुरेख चेंडू त्याच्या ढवळताना चेंडू. पैसा चेंडू समाधान आहे सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातात एक निर्धाव चेंडू टाकतोय. खरोखरच 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करणं आणि एक तिसरा चेंडू निर्धाव टाकणं गोलंदाजाला किती त्रास देतो माहितीये का? आणि शेवटचे चेंडू टाकायला अजून त्याला उत्साह येतोय. अजून मी 2-3 चेंडू एक निर्धाव टाकू शकतो. परंतु समोर आहे गोलंदाज बिलकुल संघाचा पियुष. पाहूया आपल्या किती धावांनी किती बोलतो. पुन्हा निर्धाव चेंडू. अशी गोलंदाजी पाहायला मिळते माडेगाव संघाकडून. तिथे हितेंद्रची 18 चेंडू आणि 10 धावा. मडेगाव संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 10 धावा. हे खरा मला वाटतं मनाचं चषक साजरे करू जोशात रे. मनाचं चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे मनाचं चषक साजरे करू जोशात रे. मनाचं चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे मनाचं चषक साजरे करू जोशात रे. मनाचं चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे मनाचं चषक साजरे करू जोशात रे. मनाचं चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्स स्ट्राईकला राकेश आणि नॉन स्ट्राईकला आशिष. सलामीची जोडी मैदानावरती. गोलंदाज येतोय तो अजय. नावाजलेला फलंदाज आहे हा. मानगाव प्रीमियर लीग मध्ये नावाजलेला फलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती पाहूया टीका दाखवली आहे आणि बिग बिग षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला तो राकेशनी. सुरेख असा षटकार पाहायला मिळाला. चेंडू अजयने टाकला होता. 6 धावां.
थँक्यू विजय. पुन्हा एकदा बॅट्समॅनचा चेंडू होता परंतु चांगल्या पद्धतीने खेळला तो राकेशने आणि पुन्हा एकदा सीमा दाखवली. कशाला सस्पेन्शन झाला आणि चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावा. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि पुन्हा चेंडूला दुसरा दाखवतोय. पाहूया सीमारेषा पार होतोय का आणि पंच 4 धावा काय फलंदाजी पाहायला मिळते. थँक्यू डीजे. आणि 3 चेंडूमध्ये खेळ समाप्त केला त्या राकेशनी आणि धावसंख्या झाली 14 धावा 3 चेंडूमध्ये बाद पूर्ण केल्या राकेशनी. तो जिंकून प्रथम काय घेतलंय क्षेत्ररक्षण स्वीकारला वीर संघाने. चला लवकरात लवकर मैदानावर या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दिवस पण मध्यांतरावरती आलाय. थोड्याशा वातावरणात आलाय. समोर आहे आपल्याला दिसतंय जीवदानी टेम्पल आणि खुल्या वातावरणामध्ये ही चालू आहे युट्यूब लाईव्ह ची मॅच. मला वाटतं युट्यूब लाईव्ह आतापर्यंत सर किती एसपी स्पोर्ट क्लबचे मालक सुबोध वाजे यांचं आगमन झालंय. तरी साहेबांना आम्ही खूप खूप स्वागत करतो रायगड राज तर्फे. एसपी क्लबचे वाजे साहेबांना मी विनंती करतो की
उर्गा संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे आणि वीर संघाचा सुद्धा